खरं तर हा व्हिडिओ मला पोस्ट करायला खूप लेट झाला आहे, कारण की हा 28 एप्रिलला मी शूट केला होता, जेव्हा आमची ॲनिव्हर्सरी होती. आणि माझ्या व्हिडिओजवरती कमेंट आली होती की ताई तुम्ही छान मेकअप करता, एकदा मेकअपचा व्हिडिओ पोस्ट करा. मग त्याची दखल घेऊन मी मेकअपचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर लेट्स स्टार्ट. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे असे नवनवीन छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. तर मी पहिले फेस वॉश करून घेतला, त्यानंतर मी वाईप्सनी तोंड पुसलं, कारण की मी डेली काजळ वेअर करते. तर मग ते फेसवॉशनी निघत नाही, तर मग वाईप्सनी आपला जे काही राहिलं असेल फेसवरती, नंतर मग ते वाईप्सनी क्लीन होऊन जातं फेस वॉश केल्यानंतरही. नंतर मी टोनर यूज केलं, टोनर फेसवरती घेतलं. त्यानंतर मग सिरमचे वारी आली सेकंडला. मग सिरम मी फेसला लावलं आणि थोडंसंच लावलेलं आहे, कारण की एकतर माझी स्किन जरा कॉम्बिनेशन स्किन आहे, त्याने चिकटपणा येतो लगेचच. आणि तसं सध्या उन्हाळा असल्यामुळं उन्हाळ्यात चांगली राहते, पण हिवाळ्यामध्ये तर पूर्ण स्किनची वाढ लागते. त्यानंतर मग मी घेतला आहे मॉइश्चरायझर, आणि मॉइश्चरायझर जरा जास्त यूज करते मी, कारण की मग जे काय आपण प्रोडक्ट यूज करतो ते व्यवस्थित ब्लेंड होतात. माझं तर असं मत आहे, म्हणजे बाकीच्यांचं सांगते नाही, ज्याच्याची वेगवेगळी टेक्निक असते, ज्याच्याची वेगवेगळी पद्धत असते. त्यानंतर मी सेकंड मॉइश्चरायझर यूज केला आहे. आणि तुम्हाला जरा प्रोडक्ट माहिती लागत असेल मी कोणते प्रोडक्ट यूज केले, काय केले, तर मला कमेंट करा. मग मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणते प्रोडक्ट यूज केले ते सांगेल. आणि आता फक्त मी स्टेप बाय स्टेप मेकअप दाखवते. त्यानंतर मी घेतला आहे प्रायमर पहिले, आणि मी सगळे प्रोडक्ट पहिले हातावर घेते आणि नंतरच फेसला लावते. म्हणजे मेकअपचे प्रोडक्ट, मॉइश्चरायझर ते लावते मी डायरेक्टली फेसला, बट बाकीचे प्रायमर, फाउंडेशन ते डायरेक्ट मी हातावरती घेते, नंतर मी फेसला अप्लाय करते. तर नंतर मग मी कन्सिलर घेतलं प्रायमर लावल्यानंतर. प्रायमर ते हे आपला बेसच आहे. त्यानंतर मग कन्सिलर, जिथे डार्क सर्कल आहे डोळ्यांना त्याला. आणि मी एक फोटो बघितला आहे पिंटरेस्टवरती, तर ते अकॉर्डिंग मी आजचा लुक करणार आहे. तर मग कन्सिलर घेतलं, छानपैकी ब्लेंड केलं, आणि आय कॅन गो विथ BB क्रीम. तर आज मी फाउंडेशन यूज नाही करत, मी BB क्रीम यूज करते. तर मी 2 BB क्रीम घेतल्या आहे आणि ते मिक्स केल्या वेल हातावरती घेऊन, तुम्ही बघू शकता हातावरतीच घेतल्यात आणि छानपैकी ब्लेंड केल्यात. आणि त्यानंतरच मी फेसला अप्लाय करत आहे. आणि मग मी जे अकॉर्डिंग त्या फोटोनुसार मेकअप करते, तर मी त्यानुसार मी म्हणजे ते गरज आहे तिथे BB क्रीम अप्लाय केलेली आहे. आणि आपला बेस जवळपास जनच झाला आहे. जेव्हा तुम्ही फाउंडेशन आणि प्रायमर, कन्सिलर लावता, तिथपर तुमचा अर्धा मेकअप लगेच झालेला असतो, माहिती आहे का. त्यानंतर छानपैकी ब्लेंड करून घ्यायचं ब्लेंडरने. आणि त्यानंतर मग मी लूज पावडर पहिले मी यूज करायचे, बट मी आता कन्सिलर यूज करायला लागले. तर कन्सिलरने पण छान आपला बेस होऊन जातो. जे काही डोळ्याखाली त्याच्याखाली मी कॉम्पॅक्ट लावून घेतलं जिथे गरज आहे तिथे. आणि पूर्ण फेसला मी कॉम्पॅक्ट लावत नाही, कारण की सध्या मला घरातच सेलिब्रेशन करायचं, बाहेर जायचं नाही ना, त्यामुळे पूर्ण फेसवरती कॉम्पॅक्ट अप्लाय केलेलं नाही आहे. त्यानंतर मग फिक्सर मारून घेतलं, आणि माझा फेवरेट पार्ट येणार आहे लगेचच. फिक्सर मारल्यावर थोडा सुकून द्यायचा मेकअप, आणि लगेच माझं नवीन पॅलेट आलं आहे. मी याची ओपनिंग करण्याची वाटच बघत होते, कधी ओपनिंग करल मी याची, कधी ओपन करल. एवढं छान 4 पॅलेटचं माझं ब्लशर आहे, आणि इट्स माय फेवरेट पार्ट टू अप्लाय ब्लश ऑन माय चीक्स. तर मला खूप आवडतं यार खरंच. आणि ब्लश जेव्हा पण आपण लावतो तेव्हा काय करायचं, जेव्हा प्रोडक्टला लावायचा त्यानंतर हातावरती टॅप करायचा, मगच फेसला लावायचं. नाहीतर काय तुमचं इंकी पिंकी होऊन जातं, तुम्ही लगेच पिंक पूर्ण लहान छोट्या बाळासारखं तुमचा फेस होऊन जाईल. त्यामुळे पहिल्या हातावरती टॅप करायचा आणि त्यानंतर फेसला अप्लाय करायचा. तर अशा पद्धतीने मी ब्लश लावलं, आणि ब्लश इज माय फेवरेट पार्ट. आणि त्यानंतर मग मी आज लिक्विड लिपस्टिक लावते. मॅट लिपस्टिक मी डेली यूज करते, त्यामुळे म्हटलं चला आज काहीतरी स्पेशल आहे तर आपण लिक्विड यूज करू. आणि पहिले मी लिप बाम लावून घेतला आहे ओठांना. आणि
त्यानंतर मी लिपस्टिक अप्लाय करते आणि मी ब्रशने केली, डायरेक्टली लावली नाही आहे. कारण की जेव्हा आपण ब्रशने लिपस्टिक लावतो लिक्विड, तेव्हा काय होतं, आपली लिप लाईन एकदम छानपैकी ड्रॉ करते ती ब्रशने आणि कधी-कधी तर माझी लिपस्टिक कुठं पण लागती. बट आता छान शेप आला आहे, नाही तर ओठांच्या खाली जाते इथे पण बघा मी थोडीशी बाहेर आली होती, तर मग मी ते पुसून घेतली आहे आणि छानपैकी मी लिपस्टिक लावून घेतली आणि आपलं आता जवळपास लुक झालेलंच आहे. आणि हा मी एक माझ्याकडे ब्रश आहे आयब्रोजसाठी, आयब्रो कोम करण्यासाठी, बट मी इथे यूज केला आहे. माझ्याकडे एक मस्कारा होता, तो संपला. त्यानंतर मी त्याचं झाकण तसंच ठेवलं आणि त्यानेच सांभाळून ठेवलं आणि त्यानेच मी आयब्रो कोम करते. आणि आज मी फर्स्ट टाईम 2-3 वर्षामधून नाही, जेव्हापासून मी हे आयब्रोचं पॅलेट घेतलं आहे तेव्हापासून पहिल्या वेळेस मी ब्लॅक कलरने माझ्या आयब्रोज कलर करते. बट मी कधीच ब्लॅक कलरने केलं नाही. माझे जे केसांचा कलर आहे तो मी त्यानुसार मी करते. तर माझा ब्राऊन कलर असल्यामुळे मी ब्राऊन शेडने करते आणि ब्लॅक तशी माझ्या आयब्रोजला काही गरज नाही फारशा काही कलर करायची, बिकॉज तुम्ही बघू शकता माझ्या आयब्रोज ऑलरेडी खूप सुंदर आहेत, तर त्यांना गरज नाही जास्त करायची. बट मी इथं जास्तच लावलं आहे, काळी करुटी दिसू राहिलेत माझे आयब्रो, तर डायरेक्ट एक ते ब्लॅक दिसते. म्हणजे नॉर्मली चांगलं दिसते, बट कॅमेऱ्यामध्ये खूपच ब्लॅक दिसतं आहे, पण नॉर्मल चांगलं दिसतं आहे. तर मी जास्त काही करणार नाही, थोड्याशा पुसून घेतल्या आणि वापस कोम करून घेतलं आहे. आणि त्यानंतर मग आता आली काजळची बारी. तर मी बाहेर गेले असल्यामुळं पर्समध्ये माझे प्रोडक्ट होते, तर मी ते काढले. पहिले लिप ग्लॉस लावून घेतला. हा लिप ग्लॉस मी झुडिओमधून घेतला होता. मला खूप हौस होती लिप ग्लॉसची, बट कधी घेण्यात नाही आला आणि मला जसा हवा होता तसा कधी भेटला पण नाही. तर मग मी लिप ग्लॉस लावून घेतला लिक्विड लिपस्टिकवरती. आणि म्हणजे असं काय माहिती आहे का, लिप ग्लॉस काय काम करतो, तुमच्या असं वाटते ना की आता हे मरेल आहे तर काही त्याला अमृत देऊन जिवंत करतो, तसं काम लिप ग्लॉस करतो आपल्या ओठांवरती लिपस्टिकवरती. त्यानंतर मी काजळ अप्लाय केलं. तर हे काजळ मी डेलीच अप्लाय करते म्हणा, बट मी हमेशा लायनर स्किप करते, बिकॉज मला असं सूटच होत नाही, लायनर मला आवडतच नाही. तर कधी तुम्ही मला कमेंट करा, तर मी लायनर पण लावून दाखवल. तर मग हे बघा, मस्कारा लावताना कंटिन्यू काळजी घ्यायची, कारण की हा जेल मस्कारा नाही आहे, माझा लिक्विड आहे. आणि शक्यतो सगळेजण लिक्विड मस्काराच यूज करतात आणि जेव्हा आपण ते बाहेर काढतो तेव्हा त्याचे काहीतरी शिंतोडे वगैरे फेसवरती पडतात आणि आपला टोटल मेकअप झालेला असतो तेव्हा आपण मस्कारा घेतो. त्यामुळं काय होतं, फेसवरती ब्लॅक डाग पडते, मग ते पुसायला गेलं तर पूर्ण मेकअपचा बेसच निघून येतो. त्यामुळं काय करायचं, मस्कारा लावताना आपण व्यवस्थित काळजी घ्यायची आणि थोडा वेळ थांबायचं मस्कारा लावल्यावरती, जेणेकरून डाग पडणार नाही. त्यानंतर लास्ट पार्ट आला आहे याचा हायलायटरचा. आणि ऋषी म्हणताय, आवर बाई किती मेकअप करते, घरातच का आपल्याला सेलिब्रेट करायची. म्हटले त्याच्यासाठी तर नाही करते मी, कारण की मला व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्यासाठी करते. आणि कधीतरी म्हणजे रेडी झाल्यावरती छान पण वाटतं ना. तर मग मी नंतर माझ्या आयलिड पुसून घेतल्या, कारण की मी ऑलवेज मेकअप स्किप करत असते, मला आय शॅडोन ते एवढं फारसं काही आवडत नाही. आणि मग त्यानंतर मी पुसून घेतलं, कारण तिथं कन्सिलर वगैरे पावडर ते लागेल असती. मग मी ते पुसून घेतलं आणि माझा मेकअप झालेला आहे, फिक्सर मारून घेतलं आणि खरंच खूप सुंदर मेकअप चालता. मला खूप कॉम्प्लिमेंट आल्या, ऋषीची पण आली. ऋषी म्हटले एकदम नॅचरल मेकअप वाटतोय. म्हणजे नॅचरल कसा वाटतोय की असं वाटतच नाही की तू असं काही लावलं, तर असं वाटतं तुझ्या स्किनचाच कलर असंच आहे. तर मग माझा मेकअप झाला आहे आणि दिस इज माय फायनल लुक. तर कमेंटमध्ये सांगा कशी दिसते. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करो.